श्री स्वामी समर्थ. आज आपण पत्ताकोबीची टेस्टी चविष्ट अशी टिफिनसाठी किंवा वरण भातासोबत खाता येईल अशी टेस्टी भाजी बनवणार आहोत. सगळेजण आवडीने खातील अशी भाजी आहे. कलरफुल दिसत असल्यामुळे मुलं पण आवडीने खातात, त्यांना पण असं छान वाटतं ते. इथं मी आता रेसिपी करायला सुरुवात करते. इथं आता तेल गरम करायला ठेवलं आपण. पसट कढई घ्या, तेल म्हणजे आपल्याला भाजी परतवायला सोपं जातं. आता इथं मोहरी टाकली मी. मोहरी तडतडी. आता यात जिरं घालून घेतलं. आता ठेचलेला लसूण घालून घेतलाय. तुम्ही अद्रक पण घालू शकता. इथं लसूण थोडा जास्त टाकायचा म्हणजे भाजीला छान टेस्ट आहे. थोडा लसूण लाल होऊ द्यायचा कडक. मग लसूण कडक झाला की त्यात आपण बारचिले टोमॅटो टाकून घेऊ. लाल टोमॅटो आहे एकदम. आता टोमॅटो पण छान परतून घेऊ. आता टोमॅटो नरम झाले. आता त्यात मी जे वर्ष स्टोअर करून ठेवलेले वाटाणे असतात ते घालून घेणार आहे, अर्धी वाटी. तुमच्याकडे ते नसेल तर तुम्ही भिजवून ठेवले वाटाणे तरी चालतील, शिजून जातात ते पत्ताकोबीमध्ये. किंवा आधी आपण थोडं शिजवून घेणार आहे याला झाकण ठेवून. आता बघा हे परतून घेते मी छान. असं तेलात छान परतून घेतलं. आता यावर झाकून घेते. 2 मिनिटांनंतर झाकण काढलंय. तेल पण छान सुटलंय आणि भाज्या बी सुटसुट झालंय. टोमॅटो बघा असं छान सुटसुटीत दिसतंय, टोमॅटो आणि वाटाणे. आता यात मी बारीक पत्ताकोबी घालून घेणार आहे. बघा पत्ताकोबी वेफरचं जे करायचं असं स्लाइस तर त्याच्याने चिरली आहे. त्याच्याने एकसारखी चिरली जाते, झटपट चिरली जाते पत्ताकोबी. ती सळ मी घालून घेतली याच्यात कढईमध्ये. आता परतवून घेते. हळू परतवा. बघा असं छान मसाला आता मिक्स केलेला आपण. खालचं जे आपलं टोमॅटो वाटाणे लसूणचं जे हे होतं पूर्ण भाजीला छान परतून घेऊ आपण त्याच्यामध्ये. खूप टेस्ट आहे. एकदा ही भाजी नक्की ट्राय करा. आता परतून झाले. आता आपण यावर झाकून घेऊ 2 मिनिटासाठी. हे बघा झाकण काढले. पत्ताकोबीला आपलं पाणी सुटतं, त्याच्यावर ती त्याच्याच पाण्यात छान शिजून जाते. परतवा तर म्हणजे ती खाली लागणार नाही. आता यात आपण मसाले घालून घेणार आहोत. हळद घालून घेतली मी. धने पावडर घालू. तिखट घातलंय. तुम्ही तिखटच्या ऐवजी हिरवी मिरची पण वापरू शकता. लाल तिखट आहे. आता गरम मसाला घातलाय. गरम मसाला अर्धा चमचा घातलाय, जास्त नका टाकू. आता त्याला परतून घेऊ छान. जरी भाजी आता आपल्याला खूप दिसत असली तरी ती शिजून एकदम कमी होऊन जाते. जशी शिज जाते तशी तिची क्वांटिटी कमी कमी होत जाते. त्याच्यानुसार मिठाचं प्रमाण घ्या, कारण आपण पूर्ण कढई भरून भाजीचं मिठाचं प्रमाण घेतलं ती भाजी खारट होईल. आता इथं आपण मीठ घालून घेणार आहोत. छान आपलं परत आता मीठ घालून घेतलं, कारण मिठामुळे पाणी सुटतं, त्या पाण्यात भाजी आपली व्यवस्थित शिजेल म्हणून. आता मीठ छान मिक्स करून घेतले आपण, कारण भाजीचं पाणी आणि मिठाचं पाणी अशामुळे भाजी छान शिजून जाईल. भाजीला कलर पण मस्त आलाय. आता यावर झाकण ठेवून घेऊ आपण. झाकण काढलंय. आपली भाजी छान शिजली. बघा आपली भाजी किती होती कढई भरून, आणि आता अर्धी कढई झालेली भाजी. खाली पाणी पण सुटलंय भाजीला.
थोडं आपण 2 मिनिटं अजून असंच राहू देऊ कमी गॅसवर, म्हणजे तिच्यातलं जे पाणी एक्स्ट्रा पाणी निघून जाईल. बघा छान भाजी आपली तयार झाली आहे. आता यात मी कोथिंबीर घालून घेते आणि मिक्स करून होते. एकदम कलरफुल आपली भाजी तयार झाली आहे. तुम्हाला ही पत्ताकोबीच्या भाजीची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या अशा नवीन नवीन रेसिपी पाहण्यासाठी स्नेहाज फॅमिली रेसिपीला सबस्क्राईब नक्की करा आणि घंटीचा आयकॉन नक्की दाबा. चला तर मग उद्या परत भेटूया नवीन रेसिपी सोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.